राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदुरबारमधले बंडखोर नेते डॉक्टर विजयकुमार गावित यांनी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला। विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत गावितांचा प्रवेश झाला। आपण राष्ट्रवादी सोडली नसून राष्ट्रवादीनेच आपल्याला सोडलंय अशी प्रतिक्रिया गावितांनी दिली। काँग्रेसवाले आपल्यावरती आरोप करू शकत नव्हते म्हणून ते भाजपच्या माध्यमातून आरोप करत होते असं यावेळी गावितांनी नमूद केलं। तर गावितांवरील आरोप सिद्ध झाले तर त्यांना पक्षात एक क्षणही ठेवणार नसल्याचं खडसेंनी सांगितलं। यावेळी गावित यांच्या कन्या आणि भाजपच्या खासदार हिना गावितही उपस्थित होत्या। या कार्यक्रमाला केवळ एकनाथ खडसे यांची उपस्थिती हा चर्चेचा विषय होता। इतर भाजपचे नेते यावेळी उपस्थित नव्हते। गावितांवर फार मोठा काही आक्षेप किंवा फार मोठा गुन्हा नोंदवावा असं कोणत्याही एजन्सीने कळवलेलं नाही। तरी यांच्या चौकशीच्या नंतर जर डॉक्टर गावितांवर काही आर्थिक गुन्हेगारीच्या संदर्भामध्ये किंवा अन्य असेल तर आम्ही शिफारस करू की डॉक्टर गावितांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि या ठिकाणी पक्षामध्ये एक मिनिटही आम्ही त्यांना ठेवणार नाही। सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह होता की आपण पण भाजप बरोबर गेलं पाहिजे। मोदी साहेबांसारखं नेतृत्व या देशाला मिळालेलं आहे। अमित शहाजींसारखं पक्षाध्यक्ष झाले, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला निश्चितपणाने आवडेल। कारण आम्ही विकासाच्या दिशेनेच विकास कसा होईल, त्या जनतेला फायदा कसा होईल या दृष्टिकोनातून बघतो आहे। आणि मोदी साहेब असतील, अमित शहा साहेब असतील, यांचे तेच तत्व आहे, त्या दिशेने जात आहे। आणि म्हणून आम्ही सर्व सहकार्याने आपल्या भाजपमध्ये यायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। काही वेळेला आपण प्रश्न विचारतो, मी राष्ट्रवादी का सोडली? राष्ट्रवादीनेच मला काढून टाकलंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।